मात्र कोणी साथ दिली नाही. फक्त कोरोना म्हणजे जोपर्यंत आम्ही अटॅच होतो वगैरे साहेब काय बोलू त्याच्यासोबत आहे. आज त्या माणसाला एकट्यानं दिले हँडल केलं याचा आभार मानतो. आणि दुसरं मला आज खूप खंत वाटते, कारण माझी जात माझं कधी कळाली नाही कोणत्या जातीचं आहे. हे होणं येत असं आज माझ्या भावना उतळून मी पाहिलेले ते लहानपणी रामभाऊ भावना, मी पाहिलेले दगडू शेठ, मी पाहिलेले मुक्तार देशमुख, मी पाहिलेले नियाज मुल्लाजी, मी पाहिले कोळी समाजातून आलेले सरपंच काशीनाथ जाधव असे गाव चालू आहे. मी पाहिलेला सरपंच पहिलं पांडुरंग पाटील गव्हाणे, ज्यांनी 1977 मध्ये जेव्हा नसबंदी होत होती त्यावेळेस तो माणूस आला माझ्या समोर पोलिसांना बोलला, साहेब माझ्या एकाही गावातल्या माणसाचं हे व्हायला नाही पाहिजे नसबंदी होईल. दुसरा सरपंच काय भारत पाटील दूधपुणे, ज्याच्या आखाडा होता साहेब कुठे हिंदू मुस्लिम त्यावेळेस ज्या तो कुस्ती चालू असताना एक माणूस मुस्लिम समाजाचा मधीत होता, त्यांनी अक्षरशः भूक काढून मारलं. काय कोणी त्याला काही सांगितलं माझं म्हटलं कोणी, कारण ते सत्य. मी पाहिलेलं दगडूशेठ सरपंच जे सामाजिक कार्य साहेब आमचं बाल संविधान गणेश मिळावं, तो माणूस नेहमी आम्हाला प्रोत्साहन द्यायचा. कोणतंही पुस्तक असो, कोणतंही पुस्तक असो, दीपीचं असो, कोणती शिवाजी महाराज जयंती असो, गणपती उत्सव असो, तो माणूस स्वतः आम्हाला द्यायचा, आमच्या मेळ्याला प्रोत्साहन द्यायचा. तसं म्हणत ते समाज काशीराम जाधव कोळी समाज, तुमचे मराठा समाज रामभाऊ गाव, अमृत पाटील गव्हाण आणि मारुती पाटील गव्हाण, तसेच तसेच वाणी समाजात विश्वनाथ अप्पा त्यांना भाऊ म्हणत प्रत्येक जाती समाज सरपंच कसं त्यांना. माझे एक मित्र मोहनसिंग मुंडे ज्याला लहान होतं त्यांचा मुलगा त्याला सुरुवातीला 2 वार्डातून मी त्याला निवडून आणलं सरपंच पद. मी चंद्रकांत पाटील, डॉक्टर पाटील साहेब, बंधू पाटील आम्ही अनेक मुलांनी त्याला घडवलं, त्यांना गाव वाचत चालवलं साहेब. का मध्ये भिडायचं कोणाची हिंमत नव्हती का मध्ये बोलायची. त्या घराचे त्या समाजात होतं. आज खरं माझ्या त्या मित्रासारखं कोणती आज त्यावेळेची जे त्यांचे आदर्श आमच्या स्वतःच जातीतले काय कोण हिंदू कोण मुसलमान आज याच्या बापाच्या घरी ताटाला ताट हे तिरुमल पाटील आज माझ्या जवळ मानलेले सर. माझ्या अंगाचा थरकाप होतोय आज येतो. कोणत्या सणवारात मला सोडत नव्हत्या कोणतेच नाही. याच्या घरात जाऊन असं बाजूला ताटात ताट लावून काय आज काय 2 लोकांचे भांडण काय तुम्ही काय राजकारणी कुठंच नेऊन सोडले आहे माझ्यामध्ये. आज काय खंत वाटतं. आज सर हे डॉक्टर आहे, यांनी एक गावकरी फाउंडेशन केलेले सर, यांचे तरुण मुलं आहे सर, यांना एवढं प्रोत्साहन तुम्ही देत नाही सर. यांनी म्हणजे जिथं पूरग्रस्त असताना यांना इथून जाऊन बाहेर मदत केली. ही संघटना अशी काम करते. आणि ह्या 4 वर्षात खंत वाटतं असं तुम्ही नाही वाटत. ह्या तरुणांनी मला विनंती एकच आहे, प्रत्येक जाती धर्मात कोणते त्याच्यातून ते तयार हे जे आपले लोक आहेत आज सुकला सर सामाजिक कार्यकर्ता राजकारणी संघटित होतं पण कामात कोणतेही तयार होतं. दगडूशेठ आमचे शमीर बापू देशमुख हे समाजकार्य होते. आमच्या देशमुख समाजातून हलीम देशमुख अहो सर जेव्हा आमच्या गावाला पाणी तळ्यात नेत होते त्यांचं अक्षरशः शिरपूरला त्याचं दुकान होतं. तर त्या गावाला सांगितलं जर तुम्ही ज्या भागात जर तुमचं दुकान बंद पडलं माझं दुकान बंद पडलं तरी चालेल पण माझ्या अंबाईला पाणी पाहिजे. ते हल्लीचे अशा लोकांची गरज आहे. अरे भावांना आज काय या राजकारणी लोकांच्या भाग पडले तुम्ही काय जाती भाग करता भाऊ तुम्ही आता तुम्ही संघटने काय तुमच्या वडील मला दवाखान्यात पाहिजे काय प्रेम आहे माझ्या. मी जेव्हा आजारी पडला मला 100 लोकांची डॉक्टर साहेब म्हणत होते असं कोणत्या माणसाच्या हिंदू समाजाच्या कोणाच्या बापूला काय हो हे आज साहेब एवढं प्रेम होतं माझी झाड मला कळलं आज खूप दुःख वाटतं. जे झाड सर एकच आहे जेवढं वेगळंच होतं याचे जात नसते सर आत्मत्वाद किंवा गुंडगिरीची. मग तो माझा भाऊ जरी असला त्याच्यावर काय तिची तुमच्या पद्धतीने तरुण पिढी खराब होती ना. मग तरुण बांधवांना कोणीतरी उठा जागे व्हा. प्रत्येक जातीत आपल्या समाजात बघा प्रत्येक जातीत तसे लोक होते. या हवालदार कंपनीतून बाबू हवालदार होता साहेब स्वतः दिला न्यायालयात तो जुटे होते. त्याच्यानंतर आज कोणी दिसत नाही साहेब खूप शोकांतिक आहे. आज फक्त आपल्या मनासाठी मी माझं झालं काही गेलं नाही.
अहो तुम्ही आम्ही मारलेलेच आहे अक्षरशः. जेव्हा पोलीस पाटीलचे अगोदरचे जुने होते कित्येक वेळेस मला काही म्हटलं बोलवायचे मला का बाबा इथंच आम्ही कंट तोडले, फार मोठाने कंट तोडले, इथंच त्यांना पनिश केलं. काय दंड त्याला तो कोर्टात नाही केलं, इथंच दंड केलं, त्याच्या मायबापाला दिलं तर त्यांनी. अच्छा गरज होता पोरांनो तुम्हाला एवढाच हात जोडू बाबा आपला गाव आहे आपले. आता पुढची येणारी पिढी हे खराब करू नका, हे कोणाच्या नादात लागू नका. हे पण प्रेम असतो राजकारणाच्या ठिकाणी काय हिंदू मुसलमान तुम्हीच मला सांगा. मला तुम्हाला कधी तुम्हीच म्हणतो मला तुमच्या खेडेपाड्यातले फोन लावले बाबा तुम्ही आमच्यातले तुमचं नुकसान झालं, माझं नाही झालं. माझं हे झालं तर दोन्हीकडून दगड फेकलं गेलं काय करणार आहे. बापूला हा असा टार्गेट नाही केलं आहे, असा टार्गेट नाही झालं सर. तिथंच तो माफ होता पण ज्यांनी केलं कोणाचंही असो त्याच्यावर कायदेशीर इलाज व्हावा म्हणजे आमचं गाव सुख होईल आणि आमच्या पुढे पिढी तरुणांना या पुढे या आणि एक प्रोत्साहन द्या. तरुण करू प्रत्येक जातीतले काय झाले काय वर्षात तुम्ही प्रोत्साहन दिले. डॉक्टर होत झाले बाहेर हे सामाजिक त्याच्यातून येतच आहे. माझ्या बाकी मित्र वाढले आता कोणी नाही तर आम्ही आपल्या घरी बसलेले जे सामाजिक काम करणार असं. तुम्हाला शिरस्कार साहेब तिथं अगोदरचे खंडाबेन साहेब जोशी साहेब सांगतील बापू काय म्हणजे तुमचे काय सांगायचं बापू जावर तिथं भांडण आहे फार भरते तुमच्याकडून मिटतं का. मी जायचं दोघांना समजायचं जायचं मिटतं यायचं नाही मिटलं साहेब करायला काय तर 100 एखादी तेच व्हायचं बाकी इथंच नाही. गरज आहे सर्व काही नाही आपलं थोडं वेळ आणि आपल्या मुलांना संस्कार एवढं सोड. माझं काही चुकलं असेल तर मी माफी